हॅलो एव्हरीवन, नमस्कार, जय महाराष्ट्र. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतोय. टायटल सगळ्यांनी वाचलेलंच आहे, तुम्हाला कळलेलंच आहे. सो मला तुमच्यापर्यंत ही गोष्ट सांगायची होती, कारण की एखादा बिझनेस आपण जेव्हा करतो, एखादा व्यवसाय जेव्हा आपण करतो, त्याच्यामधून जे रिस्पॉन्स मिळतात, त्याच्यामधून ज्या गोष्टी शिकायला मिळतात, त्या आपण दुसऱ्यापर्यंत जर शेअर केल्या तर त्याला पण त्याचा व्यवसाय पुढे रन करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय कोण करत असेल तर त्याच्यासाठी त्या उपयोगी पडतात. सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या तुमच्यापर्यंत मला शेअर करायच्या आहेत. माझे अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत. खूप खूप रोज छान छान अनुभव मिळतात, पण वेळ मिळत नाही, कारण की सकाळचं थोडंसं इकडे तिकडे मीटिंग्स वगैरे असलं तर राहून जातं, कुठे बाहेर काहीतरी. आणि आपलं मेन आत्ता काम रक्षाबंधनचं चालू आहे. सो सकाळचा जो दुपारपर्यंत वेळ असतो तो रक्षाबंधनच्या मटेरियलच्या मागे जातो. राख्या बनवण्या, बायकांना बनवायला देणं, ऑर्डर्स वगैरे. आता ते सगळं काम चालू होईल, म्हणजे पुढच्या 9 तारखेपर्यंत बेकार बिझी शेड्यूल असणार आहे. रक्षाबंधन झाल्याच्या नंतर आपण फ्री होऊ आणि नवीन नवीन व्हिडिओसोबत सगळी पुन्हा एकदा भेटू. तर वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते की माझा एक जो डिसिजन आहे, म्हणजे मी यापूर्वी खूप आम्ही असं काही ना काहीतरी छोटे मोठे व्यवसाय केलेत. मग त्या टायमिंगला आम्ही काय करायचो, मुलांची नावं टाकायचो की म्हणजे आता माझ्या मुलीचं नाव आर्या आहे, आर्या एंटरप्राइजेस. जर मुलाचं नाव सम्राट आहे तर सम्राट एंटरप्राइजेस. किंवा एखादी कोणती गोष्ट खोलली तर तिथे मुलांची नावं द्यायचो, कारण की डोक्यात असं काय नसायचं की आता ठीक आहे आपण देऊ शकत नाहीत, जे काय असतं ते मुलांचीच नावं देतो आणि मुलांची नावं द्यायचो. म्हणजे त्याच्यामागे असं काही लॉजिक वगैरे नसायचं. पण आत्ता कळायला लागलं की नावाचा इफेक्ट खूप 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 आणि खूप पडतो व्यवसायावरती. आता तुम्ही बघू शकता की आपल्या वडापावच्या दुकानाचं नाव आहे कोकणी वडापाव. तर म्हणजे आम्ही जस्ट जेव्हा खोलायचं बसलो तेव्हा मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं बसलो आणि विचार केला की आपण शॉपचं नाव काय ठेवायचं. तर 2-4 नावं अशी काढली. म्हणजे आम्ही आधीच ठरवलं होतं की नाव असं काढायचं ना की खूप लोकांचं असतात ना की कोल्हापूरचा वडापाव, नाशिकचं हे, सोलापूरचं ते, साताऱ्याचं ते, असं असतंच. मग खूप खूप विचार करून म्हटलं अरे आपल्या कोकणी नावाने आपण काहीतरी खोलूया, की आपल्या कोकणाचं नाव बऱ्याचशा ठिकाणी ब्रँडमध्ये वगैरे असं कमी असतं. तर म्हटलं नाही, आता आपण आपल्या नावाने असं काहीतरी खोलूया. म्हणजे त्या टायमाला एवढा विचार नव्हता केला की लोक नावांचा विचार करतात म्हणून. आम्ही जस्ट काहीतरी वेगळं नाव द्यायचं आणि सगळ्यांची अशी नावं असतात म्हणून आपण कोकणातल्या तर कोकणी वडापाव असं शॉपला नाव द्यायचं. म्हणजे त्याच्यामागे त्यावेळेला आम्ही असं काय लॉजिक लावलं नव्हतं की नावामुळे लोक येतात किंवा नावामुळे बिझनेसचा फरक पडतो. आणि आत्ता तुम्हाला म्हणजे मला सांगायचं आहे की जर तुम्ही एखादा बिझनेस करताय, व्यवसाय करताय, तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा किंवा नावांचा खूप फरक पडतो. म्हणजे आता बघू शकता की बहुतेक लोक जे आमच्या शॉपमध्ये येतात ना, ते बोलतात की म्हणजे हेच की तुम्ही कुठचे आहात, कोकणातले आहेत का? आम्ही पण कोकणातले आहोत. आणि भरपूर अशी कोकणी लोकं जे आहेत ना, ती असं नाव बघूनच येतात. बोलतात अरे कोकणातले आहेत तुम्ही, कुठले आहेत? मग आम्ही बोलतो आम्ही चिपळूणचे आहोत. मग आम्ही इथले आहोत. मग जवळचं गाव असलं तर मग पूर्ण डीपमध्ये गावाचं नाव, मग इकडे हा गाव आहे. म्हणजे एक जवळीकपणा असतो, एक अटॅचमेंट असते ना, ती अशी जोडली जाते. म्हणजे तो माणूस नेक्स्ट टाईम दुसरीकडे कुठे जाणारच नाही, तो आपल्याच शॉपमध्ये येतो. बरेचसे असं काय नाही की कोकणीच लोक येतात, बाहेरचे असतात, जे सातारा साईडचे आहेत, पुण्या साईडचे आहेत, ती पण विचारायला येतात कोकणी वडापाव तुम्ही कोकणातले आहेत का, बघूया तुमच्या कोकणातली टेस्ट करूया. म्हणजे असं नाही आहे की आपण एक नाव टाकलं की तिथलीच लोकं येतात. आपल्या गावाकडची, आपल्या साईडची टेस्ट करणारी लोकं पण भरपूर असतात की ती पण आतुरतेने येतात. चला असं आहे ना, तर बघूया आता कोकणातलं ट्राय करूया. आणि खरंच आम्ही ते नाव टाकून एकदम बेस्ट डिसिजन घेतलेला आहे. खूप लोकं त्या नावाला जोडली गेलेत, अटॅच झालेले आहेत. आणि तशीच त्या नावाप्रमाणे आमच्याबरोबर पण जोडली गेली इकडच्या तिकडच्या गप्पा. मित्रांनो, जर व्यवसाय करायचा आहे ना, तर तुम्हाला जे बोलता तुम्ही ते खूप गोड, म्हणजे 2-3 मिनटं आपण कोणाशी छान बोलून आपलं काहीच कमी होत नाही, पण ते 2-3 मिनटं ना असतात ना, ते तुमच्या व्यवसायामध्ये खूप काय करून जातात. तर लोकांबरोबर तुम्ही तुमचं रिलेशन कसं ठेवता हे डिपेंड करतं, त्यांच्याबरोबर बोलणं चालणं. मुली असतात, आता माझ्या शॉपमध्ये बघाल ना, मुलं मुली छोटे असतात, कॉलेजचे असतात, त्यांच्याजवळ इतकं मी छान बोलते, इतकं छान बॉन्डिंग ठेवलं आहे ना की ती लोकं ताई काकी केल्याशिवाय आणि आपल्या इथे वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे जातच नाही. सो तुमच्यावर डिपेंड आहे की तुमचा व्यवसाय तुम्हाला कसा रन करायचा आहे. तर याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूयाच, टाईम भेटेल तसं. माझे अनुभव जे आहेत ना ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत जाईल. पटले तर हा सांगा, राग आला तरी काही हरकत नाही, नाही पटले तरी सोडून द्या. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपल्याला एखादा अनुभव आला आणि आपण दुसऱ्याबरोबर शेअर केला तर कदाचित त्याला त्या गोष्टीवर विचार करायला तरी
वेळ मिळू शकतो. हे आमच्यासोबत नाही आलं की कोण असं सांगायला नव्हतं किंवा काहीच नव्हतं. जे काय आहे ते आम्ही असं बोलतात ना, पडत पडत ठेस लागत लागत शिकलो. पण त्याच्याने अनुभव, एक नंबर अनुभव मिळाला, बाप अनुभव मिळाला की त्याच्याने आता आम्हाला कमी वयामध्ये पण आम्ही असं सांगू शकतो की आम्हाला व्यवसायामध्ये अनुभव आहे म्हणून. सो आपली आता वडापावच्या गाडीला, जी आपण गाडी लावली बाहेर हातगाडी, तिला आत्ता 9 तारखेला महिना होईल. आणि मला खरंच सांगायला आवडते की महिन्याभरात आम्ही असा एक दिवस नाही आला की कोण आलं नाही आणि माशा मारत बसायला. आपला छान रिस्पॉन्स आहे. लोक आवर्जून येऊन सांगत आहेत की तुमचा वडापाव छान आहे, चटणी छान आहे, म्हणजे तुम्ही छान प्रेझेंट करताय. हे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेला जे मिळणारं समाधान आहे, एक महिन्यामध्ये काय तुम्ही लाखो कमवू शकत नाही की करोड कमवू शकत नाही, पण एक महिन्यामध्ये जर तुम्ही समोरच्या दुकानातलं पब्लिक तुमच्यापर्यंत आणू शकताय, तर तुमच्यापेक्षा बेस्ट आणि बेस्ट व्यावसायिक दुसरी कोणीच बनू शकत नाही. सो पहिलं तुम्हाला हे करायचं आहे. करोडांचा उलाढाला करायला पूर्ण आयुष्य पडलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला समोरचं कस्टमर आहे ते आपल्यापर्यंत कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. बिझनेस तर आयुष्यभर करायचंच आहे. सो नावाचं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही नवीन व्यवसाय खोलत असाल तर खरंच नाव विचार करून खोला, की त्या नावाने बाकीचे सगळे, मुलांच्या नावाने आपणच जॉईंट होतो किंवा आपलीच अटॅचमेंट असते आपल्या मुलांच्या नावाने. पण जर तुम्ही एखाद्या गावाचं, एखाद्या राज्याचं, एखाद्या भाषेचं, एखाद्या ह्याचं नाव जर तुम्ही लावताय तर एक नंबर तो बिझनेस चालतो. कारण की सगळीजण, आणि एक दुसरा पण फरक पडतो की आपण मराठी, काही लोक असे असतात की त्यांना मराठीबद्दल म्हणजे जास्तच प्रेम असतं, त्यातली मी पण एक आहे. सो ते येऊन सांगतात की अरे नाही, आपल्या मराठी लोकांनी बिझनेस खोलला आहे तर नक्की सपोर्ट केला पाहिजे. नाही आम्ही येणार, कारण की आजपर्यंत बाहेरचे परप्रांतीय आले, त्यांनी व्यवसाय घातले, आपण त्यांना करोडपती केला, तर ते आपल्या डोक्यावर बसले. आता कुठे जर आपल्याला जाग आली की मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे, तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या एरियामध्ये जर मराठी माणसं कोणतं एखादा नवीन व्यवसाय वगैरे काय चालू करतायत तर त्यांना सपोर्ट करा. म्हणजे त्यांना सपोर्ट म्हणजे काय, त्यांना आर्थिक मदत नाही, पण आपल्या लोकांनी जर व्यवसाय खोलला आहे तर त्यांना तिथपर्यंत त्यांच्या शॉपमध्ये जाण्या इतकं तरी आपण सपोर्ट करू शकतो. सो नावाचं खूप मॅटर करतं. तर तुम्ही तुमचा व्यवसाय करत असाल तर नाव व्यवस्थित छानपैकी डिसिजन घेऊन घ्या. बाकी बिझनेसबद्दल आयडियाज असतील, काही चढ उतार असतील, ते मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.